दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये दृष्टांत घेणार आहोत 49 क्रमांकाचा पडाळीये गाईचा. एके सवे तव दुःख रूपा विद्या ओवांडदे जाती. मागील दृष्टांत कर्म चांडाळाचा, त्यामध्ये सांगितलेलं आहे की एके जाणुनी ईश्वराचे म्हणितले न करीती. एखादी व्यक्ती जी आहे ती जाणून म्हणजे माहिती असून देखील किंवा त्यांना ज्ञान असून देखील ते ईश्वराचे म्हणितले न करीती, म्हणजे परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं ते अनुपालन तो जीव करत नाही. मुळात परमेश्वराने जेही सांगितलेलं आहे ते चांगलं सांगितलेलं आहे आणि परमेश्वर जेही सांगतात ते चांगलं सांगतात. एखाद्या जीवाने जर का आपल्याला काही सल्ला दिला तर तो सल्ला आपल्या चांगल्याचा असेलच असं नाही. कदाचित ते औषध असेल परंतु ते आपल्यासाठी अपायकारक असेल. है ना. औषध घेताना काय सांगतात की ते डॉक्टरांना विचारून घ्या. असं कुणीतरी औषध दिलं लगेच घेता नाही येत. आहे औषधच ते चांगलंच आहे, परंतु ते आपल्यासाठी चांगलंच असेल असं काही नाही. कधी कधी तेच औषध एखाद्यासाठी चांगलं असतं आणि एखाद्यासाठी ते अपायकारक राहतं. परंतु परमेश्वराने सांगितलेलं तसं नाही. परमेश्वराने सांगितलेलं जे आहे ते थोरापासून मोठ्यांपर्यंत कृतयुगामध्ये, त्रेतयुगामध्ये, द्वापर युगामध्ये, कलियुगामध्ये, कुठल्याही युगामध्ये जरी परमेश्वराने सांगितलेलं जर का आपण ऐकलं तर ते आपल्यासाठी चांगलंच असतं. ते कधीच वाईट नसतं. एखादी मागील वर्षाची वस्तू या वर्षी आपल्याला चालणार नाही, परंतु भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये आपण जर का बघितलं तर 5-5.5 वर्षा पहिले सांगितलेलं निरूपण आजही आपल्या उपयोगी ते जात आहे. म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं जे आहे ते कधीही कालबाह्य होत नाही. ते कधीही त्याची जी काही मुदत आहे ती मुदत संपत नाही. ती अनंत सृष्ट्यांपर्यंत ते चालू राहतं. आणि म्हणून कोण्या एके काळी सांगितलेली जी भगवद्गीता आहे ती या विज्ञान युगामध्ये सुद्धा तिचं जर का अनुपालन केलं, आयुष्याच्या जगण्यामध्ये जर का ती भगवद्गीता आणली तर ती आपल्याला उपयोगाचीच पडते, ती अनुपयोगी पडत नाही. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलेलं जे आहे, म्हणितलेले जे आहे, जे करायचं विधी जो दिलेला आहे, विहित केलेला आहे, तो आपण केला पाहिजे. आणि जर का करत नसेल तर तो जीव अधम आहे आणि त्याला कर्म चांडाळ असं म्हटलेलं आहे. ते त्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. आणि एके सवे तव दुःख रूपा, आजचा दृष्टांत आपण जो बघणार आहोत त्या दृष्टांताचं प्रास्ताविक सांगितलेलं आहे लापिकेमध्ये, की ती लापिका वाचल्यानंतर त्या दृष्टांतात नेमका कुठला विषय आहे, कुठला विषय सांगितलेला आहे त्याचा एक अंदाज त्याच्यामध्ये येत असतो. आणि म्हणून सांगतात एक सवेतव दुःख रूपा. सवेतव म्हणजे एखादी व्यक्ती चुकीच्या सवयीमुळे, सवयी अनेकांना अनेक असतात, त्याच्यामध्ये काही चांगल्या सवयी असतात. कोणी म्हणतं की मी सकाळी देवपूजेला वंदन केल्याशिवाय मी पाणी पित नाही, चांगली सवय आहे. आणि एखादी व्यक्ती असते तिला वेगवेगळ्या अशा वाईट सवयी असतात. तर त्या सवयी ज्या आहेत त्यामध्ये चांगल्या सवयी आणि वाईट सवयी. चांगल्या सवयी आपल्याला चांगलं कार्य करायला प्रवृत्त करत असतात आणि आपलं जे काही मतांतर आहेत, आपले विचार आहेत, ते शुद्ध करण्याचं कार्य ते चांगल्या सवयी करतात. आणि त्या उलट वाईट सवयी आहेत, जसं माणसाने पुरेशी झोप घेतली पाहिजे, परंतु किती वाजेपर्यंत घेतली पाहिजे
हा पण एक मुद्दा आहे. भरपूर झोप घ्यायची म्हणजे किती वाजेपर्यंत झोपायचं नाही, मग ती सवय वाईट आहे. पूर्ण झोप घेणे ही सवय चांगली आहे, परंतु भरपूर उशिरापर्यंत झोप घेणं हे मात्र वाईट सवयीमध्ये मोडलं जातं. आणि ती सवय जी आहे वाईट सवय, ती आपल्याला दुःखाकडे नेत असते. वाईट सवय कुठली का असेना, तिचं जर का तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येतं की ती सवय आपल्याला वाईटाकडे घेऊन जाते. आणि चांगली जी गोष्ट आहे, चांगली जी सवय आहे, ती सवय आपल्याला लावून घ्यायला आपल्याला ती त्रास होतो, परंतु ती चांगली सवय आपल्याला चांगल्याच कार्याकडे घेऊन जाते, ती वाईट कार्याकडे घेऊन जात नाही. आणि म्हणून या दृष्टांतात सांगितलं की एके सवे तव दुःख रूपा अविद्या ओवांडले जाते. म्हणजे काही अशा वाईट सवयी आहेत, त्याच्यामुळे दुःखरूपा आणि अविद्याजनक जे आहे, पापरूप जे आहे, त्या पापरूप गोष्टीमध्ये तो जो जीव आहे तो गुंतल्या जातो. कशामुळे? वाईट सवयीमुळे. कुठे जातो तो? न दुःखरूप गोष्टींकडे जातो. आणि सोबत तो पापरूप ज्या काही गोष्टी आहेत, दुःखरूप आणि पापरूप हे दोन्ही एकच आहेत. जे काही पापरूप आहे ते पापरूपामध्ये जर का आपण गुंतलो तर ते पापरूप आपल्याला दुःख रूपाकडे घेऊन जातं, तेच दुःख देत असतं. आणि दुःखामुळे परत काय होतं, एखाद्या वेळेस परत पाप जोडल्या जात असतं. आपण जेवढं दुःखामध्ये असतो तेव्हा एक तर आपण चांगली क्रिया करतो, नाही तर जास्तीत जास्त वाईट क्रियेच्या अधीन आपण जास्त होत असतो दुःखामध्ये असताना. आणि म्हणून ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, पाप आपल्याला दुःखाकडे घेऊन जातं आणि दुःख परत आपल्याला पापाकडे घेऊन येत असतं. आणि त्या दोन्हीमुळे आपण कर्म म्हणजे वाईट कर्मांमध्ये जास्तीत जास्त गुंतल्या जात असतो. आणि म्हणून आपल्याला ज्या सवयी असतील, त्या सवयी आपल्याला असलेल्या त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत, याचं आपल्याला पडताळणी करता आली पाहिजे. याचं मूल्यमापन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या एरवी कपडा असेल, पदार्थ असतील, लगेच त्याच्यामध्ये आपण मूल्यमापन करून मोकळे होतो, हे चांगलं हे वाईट आहे. परंतु वैयक्तिक आपल्याला ज्या सवयी आहेत, ती सवय कुठली चांगली आहे आणि कुठली वाईट आहे हे मात्र आपल्याला तपासताच येत नाही. आपल्याला असलेल्या सगळ्या सवयी या चांगल्याच आहेत असं आपण धरून चालत असतो, परंतु तसं नाही. जसं आपण जो आहार घेतो, आपल्याला असं वाटतं की मी बरोबर जेवतो, सगळं काय व्यवस्थित आहे, मग तब्येत का बिघडली? तुम्ही आहारशास्त्राला जेव्हा विचाराल, आहारशास्त्राचा जो तज्ज्ञ असेल त्याला विचाराल, तेव्हा तो सांगेल की नाही, ही सवयी तुमच्या चुकीच्या आहेत, ह्या सवयी तुमच्या वाईट आहेत. तुम्ही एखादा तज्ज्ञ व्यक्तीला विचाराल तेव्हा तो सांगेल की नाही नाही, हे तुमचा आहार बरोबर नाही, ही तुमची वेळ बरोबर नाही, हे खाण्याचे पदार्थ बरोबर नाहीत. म्हणजे तिथे आपल्याला ते कळतं. म्हणून तज्ज्ञ व्यक्तीला भेटल्या गेलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे पण आपलं आयुष्य सुरू आहे त्याच्यामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय हे आपण ठरवायचं. कधी ठरवायचं? जेव्हा आपल्याला ज्ञान असेल तेव्हा आपण ते ठरवू शकतो. पण आपल्याला ज्ञान नसेल तर त्या तज्ज्ञ व्यक्तीला आपण भेटून त्या त्या गोष्टी ज्या असतात त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत हे पहिले ते तपासून बघून योग्य गोष्टींना आपण काय केलं पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणून जर का ते महत्त्व नाही दिलं तर काय होतं की आपण चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतून जातो. आणि म्हणून इथे जो दृष्टांत सांगितलेला आहे तो पडाळीये गायीचा दृष्टांत, म्हणजे गोठ्यामध्ये वगैरे जी बांधलेली गाय आहे त्या गायीच्या संदर्भातला दृष्टांत इथे स्वामींनी सांगितलेला आहे. आणि तो दृष्टांत नाथोबासांच्या प्रकरणावरून, नाथोबासे स्वामींच्या सन्निधानी असलेले हे चांगले सेवाभावी भक्त आहेत स्वामींचे. आणि स्वामी त्यांच्याविषयी म्हणतात की मंडळी येथीचा अवयव, म्हणजे जसं आपल्याला आपले अवयव नकोसे असतात का? असं वाटतं का तुम्हाला की हे डोळे नकोच बाबा, डोळ्यावर खूपच उजेड येतो माझ्या, म्हणून डोळे नको असं वाटतं का कधी? किंवा तुम्हाला कान नको वाटतात का?
हे कानाचे बाहेर नको पाहिजे होते, असं वाटतं का? आपले हात वगैरे आपल्याला नकोसे वाटतात का? नाही. आपल्याला जसं आपल्या अवयवांचा आपल्याला त्रास नाही, ते आपल्याला हवेसे वाटतात, तसे नाथोबा स्वामींना हवेसे वाटतात. कारण की स्वामी जेही आज्ञा देतात, जेही विधी सांगतात, ते नाथोबा लगेच करायला तयार होतात. जसं आता आपण म्हटलं की इतक्या वाजता निरोप आहे बरं का, याल ना तुम्ही, तर आपण लगेच हो नाही बोलत बरं का. आपण थोडं बघतो थोडंसं आता, थोडं शेताची कामं आहेत, हे आहे, कोणी म्हणतं थंडी आहे, है ना. तर उन्हाळ्यात घेतलं की ते म्हणतात ऊन आहे खूप, पावसाळ्यात घेतलं की ते म्हणतात पाऊस पाऊस आहे खूप. आता याच्या वेगळं तर ऋतू नाहीये कुठला चौथा की त्याच्यामध्ये आपण निरूपण घेऊ शकतो. पटकन आपण हो बोलत नाही. वचन पाठांतर होतील का लगेच हो म्हणतो का आपण? नाही. बघतो मी. म्हणजे ईश्वर कार्याला किंवा चांगल्या कार्याला, नुसतेच ईश्वराचे कार्य म्हणून नाही, चांगलं कुठलंही कार्य असेल त्याला आपण लगेच हो म्हणत नाही. परंतु कुठे म्हटलं भांडण झालं की लगेच हातातलं काम सोडून लगेच तिकडे पळत सुटतो आपण. का? ते बघायसाठी. म्हणजे वाईट कार्याला लगेच वेळ देता येतो आपल्याला, चांगल्या कार्याला वेळ देता येत नाही. परंतु नाथोबास असे होते की स्वामींनी सांगितल्या प्रत्येक सेवेला एकदम तत्पर, लगेच हो नाही वगैरे काहीच नाही. स्वामींनी म्हटलं ते करा, लगेच गेले. म्हणून स्वामींना असे किंवा आपल्याला पण, आपण कुठलं कार्य जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला सोबत कुठले लोक लागतात? नुसते बडबड करणारे लोक नाही चालत. आपण म्हणतो नको ते नको, ते नुसते बोलत राहतात. आपल्याला मदतही झाली पाहिजे. म्हणजे एखादा माणूस बोलत नाही पण तो सेवा करतो, आपण म्हणतो त्यांना घ्या सोबत. तो माणूस काहीच बोलत नाही. जो माणूस जास्त बोलत नाही तो जास्त सेवा करतो, आणि जो माणूस जास्त बोलतो कधी कधी तो कमी सेवा करत असतो, असं पण असतं बरं का. आणि म्हणून आपल्याला दोन्ही ठेवायचंय, बोलायचं पण आहे आणि सेवा पण करायची आहे. आपण जेवढं बडबडतो तेवढी सेवा पण आपली झाली पाहिजे, आणि दोन्ही गोष्टींचा समतोल असला पाहिजे. नाथोबास बोलत कमी होते परंतु सेवा मात्र तत्पर त्या सेवेमध्ये ते असायचे, आणि म्हणून ते स्वामींना हवेसे वाटतात. आपल्याला पण बिनकामी लोक नको असतात. जे कामाचे लोक आहेत, मदतीचे लोक आहेत, असेच लोक आपल्याला अपेक्षित असतात. आणि म्हणून इथे नाथोबास अशा गुण त्यांच्याकडे आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी नाथोबास आहेत. परंतु काही गोष्टींमुळे नाथोबासांमध्ये एक मनस्थिती त्यांची खराब झालेली आहे. ती कशामुळे झाली ते लीळेमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. 490 क्रमांकाची पूर्वार्धातली लीळा आहे. अनोज्ञात मंडळिका जाणे. अनोज्ञात म्हणजे आज्ञा न घेता. आज्ञा जेव्हा घेतल्या जाते की स्वामींनी जर का सांगितलं जा, तर ही झाली आज्ञा. आणि जर का आपण विचारलं की मी जाऊ का, तर त्याला अनुज्ञा असं म्हटलं जातं. आपण जर का विचारलं मी जाऊ का, आणि मग स्वामींनी म्हटलं हो जा, की गुरुनिमित्तानं तुम्ही मार्गात गेले की तुम्ही म्हणता ना की आम्ही येऊ का आता, मग ते म्हणतात ठीक आहे या. म्हणजे तुम्ही काय केलं, आज्ञा घेतली, आणि त्यांनी जी दिली त्याला मग अनुज्ञा असं म्हटलं जातं. आणि मग आपण गेलो. जोपर्यंत तुम्ही जर का मार्गामध्ये गेलात, गुरुनिमित्तांना भेटायला गेलात, अधिकाऱ्यांना भेटायला गेलात, तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या मनाने, पण तुम्ही येताना तुमच्या मनाने यायचं नाही. तिथे आज्ञा मागायची. जसं आता आम्ही मार्गात होतो, तर कुठेही जायचं, गावात जायचं असेल किंवा गावाला जायचं असेल तर तिथे गुरुजींना भेटायचो आम्ही. त्याला आम्ही म्हणायचो आज्ञा काढली. आम्ही जर का म्हटलं आम्ही गावाला चाललो बरं का मी, तर ते विचारायचे बाकीचे आज्ञा मिळाली का, म्हणजे बाबांनी आज्ञा दिली का. जर का आम्ही विचारलं मी गावाला जातो, बाबा म्हणायचे नाही, पट्टीवर बसा. गपचूप पट्टीवरून बसायचं. तुमचं किती महत्वाचं काम असलं तरी जायचं नाही, कारण त्यांनी आज्ञा दिली नाही. आणि जर का आपण आज्ञा मागितली आणि ते म्हणाले ठीक आहे, किती दिवसात येणार, 8 दिवसात, ठीक आहे जा. मग 8च दिवसात परत आलो पाहिजे, ही तेवढीच आज्ञा आहे.
मग आम्हाला ते पण विचारलं जायचं की किती दिवसाची आज्ञा मिळाली. आम्ही सांगायचो 8 दिवसाची आज्ञा मिळालेली आहे किंवा 2च दिवसाची आज्ञा मिळालेली आहे. म्हणजे आपण तिथून निघताना अधिकरणांची जबाबदारी आहे ती. आपण त्यांच्या आश्रमात गेलो, त्यांच्या अधीनत्वात गेलो. आता त्यांना विचारून तिथून निघायचं आहे, आम्ही येऊ का? आम्ही येतो ही आज्ञा नाही, हे सांगणं झालं. आम्ही येऊ का म्हणजे विचारतोय आपण, आम्ही जाऊ का? ह्याला म्हणतात आज्ञा घेणं. आणि ते जर का म्हणाले हो या तुम्ही, ह्याला म्हणतात अनुज्ञा. परंतु मंडळी जेव्हा स्वामींच्या इथून निघालेले आहेत तेव्हा ते कसे निघाले? अनोज्ञात, म्हणजे आज्ञा किंवा अनुज्ञा देवाने त्यांना दिलेली नाही. देवाने स्वतः सांगितलं नाही जा म्हणून, किंवा यांनी देखील देवाकडनं मी येऊ का असं विचारून देवाने या म्हटलं त्यांना, असं अशी अनुज्ञा पण त्यांनी घेतलेली नाही. आणि मंडळिका जाणे म्हणजे नाथोबास तिथून निघत आहेत आणि त्यावर हा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे. तेथुनी गोसावी बीजे केले, म्हणजे स्वामी खणेपुरी, भाटेपुरी वगैरे असा प्रवास आमचा चालू आहे स्वामींचा. अहेरमल, ढाकेफळ आणि आता माणिक दंड त्या परिसरामध्ये स्वामी असताना, आणि स्वामी जेव्हा निघतात तर मार्गी माणिक दंडा आरुते नाथोबाये म्हणितले. माणिक दंड हे गावाचं नाव आहे, ते लागण्याच्या आधीच नाथोबा स्वामींना म्हणतात. म्हणजे प्रवास सुरू आहे स्वामींचा, पायी प्रवास सुरू आहे आणि तो एक विशिष्ट प्रदेश लागला, ती भूमी एक विशिष्ट लागली आणि एकाएकी नाथोबासांना असं काहीतरी झालं आणि ते म्हणायला लागले की बाई घ्या पोते मी जाईन. म्हणजे सोबत जे काही साहित्य होतं, स्वामींच्या सोबत चाललेत म्हणजे स्वामींकडेच असलेलं जे काही साहित्य आहे, स्वामींच्या उपयोगी लागणारे जे काही साहित्य आहे ते नाथोबा स्वतः उचलतात. आणि एकाएकी त्यांना असं होतं की आता इथून निघून जावं, स्वामींना सोडून निघून जावं असं त्यांच्या मनामध्ये येतं. आणि ते बाईसांना म्हणतात बाई घ्या पोते, म्हणजे हे जे काय माझ्याकडे तुम्ही साहित्य दिलेलं आहे हे तुम्ही घेऊन घ्या, मी जाईन म्हणजे मी आता निघतो बरं का, असं ते बाईसांना ते म्हणतात. बाईसे म्हणतात हे काही नाथो कैसा जासी. अरे असं कसं तू मध्येच रस्त्यात सोडून आणि सगळं साहित्य इथेच टाकून तू कसं काय चालला बरं? कैसा जासी येथ बाबा एकले मी एकली, म्हणजे स्वामी आहेत मी आहे. स्वामींना तर असं साहित्य देता येतं का की बाबा तुम्ही हे घ्या बरं, थोडं साहित्य वजन होत आहे, स्वामींना देता येतं का? नाही देता येत. आपल्यासोबत समजा साधू असले तर त्यांच्याकडे काही पिशवी त्यांची असली वगैरे तर ती पण आपण घ्यायची असते. म्हणजे त्यांच्याकडे ओझं कुठल्याही प्रकारचं द्यायचं नाही, म्हणजे स्वामींकडे देता येत नाही. आणि बाईसा कशा आहेत? बाईसा वयस्कर आहेत एकदम, त्यांच्याकडे पण भरपूर काही साहित्य नाही, त्यांना जमेल झेपेल तेवढं साहित्य बाईसांनी घेतलेलं असणार आहे. आणि ते म्हणतात बाबा पण एकटे आहे, मी पण एकलीच आहे, अजून एखादं कोणी असतं तर त्याच्याकडे त्या साहित्य देता आलं असतं. आणि मग हे सगळं असताना तू एकटाच निघून चालला सगळं साहित्य टाकून. कोणी भगतजन येऊ दे मग जाय, कोणीतरी भक्तजन येऊ द्या आणि मग पाहिजे तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. येतू क्या एका गेले, आणि मग काही अंतरपर्यंत परत चालत गेले आणि परत ते आले आणि परत ते म्हटले की बाई घ्या पोते मी जाईन, हे घ्या बरं एकदाच, आता मी जातोच, असं परत दुसऱ्यांदा ते बोलले. बाईसा म्हणतात हे काही नाथो कैसा जासी येथ बाबा एकले मी एकली, म्हणजे असं कसं काय तू चाललंस? पुन्हा पुन्हा तुझ्या डोक्यामध्ये ते येऊन राहिलेलं आहे. आता तुला समजावून सांगितलं तरी तुला समजत नाही. मागुते तेही म्हटले बाई पोते घ्या मी जाईन. तिसऱ्या वेळा परत ते खूपच वैतागलेले आहेत नाथोबा पण, आणि ते पुन्हा तसं म्हणतात. आता आपण मगाशी त्यांची ओळख काय बघितलेली आहे की नाथोबास हे चांगले सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत. आणि एकाएकी त्यांना असं का झालं बरं? बाईसी म्हटले बाबा नाथो ते काही म्हणी जो ना. आता शेवटचा उपाय बाईसांकडे काय आहे? जेव्हा आपलं नियती जेव्हा आपलं ऐकत नाही तेव्हा आपण कोणाला सांगतो? देवाला सांगत असतो.
आपण शेवटी जातो देवाकडे ना. आपण म्हणतो आता शेवटी देवाच्या हातात आहे. परंतु आपण सुरुवातीपासून देवाकडे जर का काही गोष्टी सोपवल्या, जसं अर्जुन देवानी सुरुवातीपासून रथ कोणाकडे सोपवलेला होता? कृष्ण महाराजांकडे सोपवून दिलेला, की ते योग्य ठिकाणी माझा रथ नेतील. त्यांना रस्ता सांगायची गरज नाही. युद्धामध्ये कुठे कोणाशी कसं लढायचं आहे हे कृष्ण महाराजांना बरोबर माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वराच्या हातामध्ये तो जीवनाचा रथ त्यांनी दिलेला आहे. आपल्याला देखील आपले जे काही विचार विनिमय करताना आपल्याला शास्त्राचा, ज्ञानाचा, भगवद्गीतेचा आधार आपल्याला घेता आला पाहिजे. माणसांच्या विचारांचा आधार आपण घेतोच, अनेकांचे सल्ले मसले आपण घेत असतो, परंतु त्याच वेळेला आपल्याकडे जर का अध्यात्म असेल तर त्या अध्यात्माचा देखील आधार आपल्याला घेता आला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने पण सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून इथे नाथोबासांच्या बाबतीमध्ये बाईसांनी लक्षात घेतलं, हा काही आपलं ऐकत नाही, मग आता कोणाला सांगायचं? आपण देवाला सांगावं लागेल. आणि म्हणून त्या बाईसा ज्या आहेत त्या स्वामींना म्हणतात की बाईसा स्वामींना सांगतात त्यांच्याबद्दल की बाबा नाथो ते काही म्हणी जो ना, म्हणजे नाथोबासांना तुम्ही काही म्हणत का नाही, तो असं करून राहिला तर. स्वामी म्हणतात काही गा मंडळी का बाईसे म्हणत असती ते का करा ना. स्वामी त्यांना मग म्हणतात की बाईसा जे म्हणतायत तुम्हाला की कुणीतरी भक्तजन येऊ द्या, म्हणजे नंतर मग तुम्हाला जायचं तर जा, मग ते तुम्ही का ऐकत नाही बरं? ते उगेची होते, ते स्वामींना काही बोलले नाही, उगेच होते नाथोबास. मग स्वामी म्हणतात बाई महात्म्या निरोध न कीजे की, म्हणजे त्यांच्या मनामध्ये तो भावच नाही आहे. म्हणजे त्यांनी स्वामींना काहीतरी परिहार दिला पाहिजे होता. आपण काहीतरी बोलल्यानंतर एखादा माणूस काहीच बोलत नाही तेव्हा आपण त्यांना त्या माणसाला गप केलं वगैरे असं नसतं बरं का. त्याच्या मनात काहीतरी वेगळं चालू असतं आणि त्याची ऐकण्याची मनस्थिती नसते. मग त्या वेळेला काय केलं गेलं पाहिजे? त्या व्यक्तीला जे करायचंय ते करू द्या. आता त्याला काही इलाज नाही आहे. आपण मारून मुटकून तर कोणाला धार्मिक नाही करू शकत, मारून मुटकून एकदम कोणाकडनं सेवा नाही करून घेऊ शकत. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण एखाद्याला जबरदस्ती एखादं औषध देऊ शकतो, पण धर्म मात्र एखाद्याला जबरदस्ती करायला भाग पाडू शकत नाही. आणि म्हणून त्या वेळेला स्वामींनी देखील काय केलेलं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर बाईसांना स्वामी सांगतात कुणालाही त्रास होईल असं काहीच आपल्याला करायचं नाही. आपल्याला एखादा त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास होईल असं आपण काही वागायचं पण नाही आणि बोलायचं देखील नाही. आणि त्यावेळेला आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी या पडाळी गायीचं दृष्टांत जो आहे तो दृष्टांत सांगितलेला आहे. असे दृष्टांत स्वामींनी काय केलेले आहेत की प्रसंगोचित निरूपण केलेले आहेत. त्या प्रसंगाला साजेसा असा दृष्टांत तिथे दिलेला आहे जो तुमच्या व्यावहारिक जगण्यातला भाग आहे, जो तुमच्या व्यावहारिक बघण्यातला भाग आहे, तो व्यावहारिक अनुभवातला तो भाग आहे, तो सांगितलेला आहे. एका ठिकाणी कोणीतरी मला म्हणालं की यांच्या निरूपणामध्ये उदाहरणच भरपूर असतात. काहींना म्हणजे बहुतांश लोकांना मी दिलेले उदाहरणं पटतात, आवडतात. कुणीतरी आहेत त्यांना ते म्हणतात हे जास्त उदाहरणं असतात यांच्या याच्यामध्ये. हे उदाहरणं देण्याची जी काही भाग आहे तो माझा वैयक्तिक नाही आहे, हा स्वामींचं देखील आहे. आमच्या स्वामींनी व्यवहारातले अनेक उदाहरणं दिलेली आहेत दृष्टांतामध्ये. दृष्टांतातले काही जे काही उदाहरणं आहेत त्याच्याने तुमचं जे जनरल नॉलेज आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्याला आपण विज्ञान म्हणूया, ते देखील आमच्या स्वामींनी इथे सांगितलेलं आहे. तर मागच्या याच्यामध्ये मी सांगितलं की चंद्राच्या रश्मी करून सोमकांताचा दृष्टांत आहे, ते शिळा पाषाण निवती पर द्रवती ना सांगितलेलं आहे. म्हणजे शिळा पाषाण म्हणजे हे जे काही सूर्याच्या उन्हामुळे
जे काही पूर्ण वातावरण तापून जातं ना, दगड गोटे सगळं तापतं एकदम, तर ते चंद्राच्या रश्मी करून ते थंड होतं, सगळं शांत होतं. परंतु ते सगळं निवतं पण ते द्रवत नाही. त्याला असं पाझर फुटतो का कुठल्या पाषाणाला? पण सोमकांत नावाचा एक दगड आहे, पाषाण आहे, त्याला पाझर फुटतो चंद्राच्या रश्मी करून. हे आपल्याला माहिती आहे का? हे आपल्याला माहिती नाही. हे विज्ञान रूपी माहिती एका दृष्टीने पाहिलं तर. परंतु ही माहिती आमच्या स्वामींनी सांगितलेली आहे. कुकडीचा दृष्टांत असेल, कासवीचा दृष्टांत असेल, मासळीचा दृष्टांत असेल, याच्यातनं स्वामींनी अध्यात्मामध्ये ही वैज्ञानिक माहिती जी आहे ती सांगितलेली आहे. एक प्रकारची ती नैसर्गिकच गोष्ट आहे, परंतु आपण त्याला विज्ञान हे नाव देतो, अध्यात्म हे नाव त्याला आपण देत नाही. आणि म्हणून स्वामींच्या निरूपणातनं असे अनेक पैलू जे आहेत ते आपल्याला माहिती पडतात. अनेक ज्या काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला जगताना आपल्याला उपयोगी पडणार आहेत, त्या गोष्टी आपल्याला त्याच्यातनं माहिती पडत असतात. या पडाळी गायीचा दृष्टांत, आता शेतकरी मंडळी आहेत, यांना गायी गुरंढोरं हे काही नवीन नाही. त्यांच्या जगण्यातला एक भाग आहे तो, म्हणजे जसं शेती हा एक भाग आहे, तसं गुरंढोरं हा एक त्यांच्या आयुष्यातला एक भाग आहे. म्हणजे सतत त्यांचा संपर्क आहे त्या गायी गुराढोरांशी. आणि त्या माध्यमातनं ते एक अनुभव त्यांनी शेतीचाही अनुभव बघितलेला आहे, हाही अनुभव बघितलेला आहे. परंतु त्यातनं मात्र आपल्याला हा जो स्वामी जो अनुभव सांगतात हा आपल्याला कधी आलेला नसेल. आपण तो पाहिलेला आहे, पण तो आपल्याला लक्षात नाही आलं की हे यातनं आपल्याला शिकता येईल म्हणून. तर हा दृष्टांत सांगतात की पडाळी गाय बांधली असे, म्हणजे एखाद्या गोठ्यामध्ये वगैरे कुठेतरी ती गाय बांधलेली आहे. आणि तो गोठा कसा आहे, आजूबाजूनी सगळा उघडा आहे, वर फक्त छप्पर आहे. आणि ते छप्पर पण कसं आहे, तियेवरी गळे, म्हणजे तिच्या अंगावर जर का पाऊस आला तर काय होतं, गळतं. किंवा हिवाळ्यामध्ये देखील खूप धुकं वगैरे याच्यामुळे जी दव पडते, ते दवेचं सुद्धा काय होतं, एक थेंब थेंब पाणी जे आहे ते पडायला लागतं. म्हणजे जेव्हा केव्हा पण पाऊस वगैरे किंवा असं काय होईल, तेव्हा ते वरून जे गळतं ते कुणाच्या अंगावर गळतं, त्या गायीच्या अंगावर गळतं. मुळात छत कशासाठी आहे, ऊन लागू नये, पाऊस लागू नये, पाणी लागू नये म्हणून ते आहे. परंतु ते छतावरूनच काय होतं, पाणी गळतं तिच्या अंगावर. चरो जाय तरी तोंडा चिखलू ये, आणि तिथे खाली काय आहे, माती आहे. ते जे काही पाणी गळतं त्याच्यामुळे खाली चिखल झाला. आणि त्या चिखलामध्ये जर का तो चारा वगैरे काहीतरी तिला टाकलेला आहे, तर तो चारा देखील त्या चिखलाला लागतो, तो चिखल त्या चाऱ्याला लागतो. आणि जेव्हा ती चाऱ्याचा घास घेते तेव्हा काय होतं, तोंडामध्ये घासही येतो, गवतही येतं, आणि तो चिखल देखील त्याच्यामध्ये येत असतो. आणि तोंडा चिखलू ये, म्हणजे आता काय होतं की जे घास खाणार आहे, ती खाते आहे, त्याच्यामध्ये ते मातीचा भागही येतो, चिखलाचा भागही येतो त्याच्यामध्ये. आणि बुडी पाय किवी कोरिती, म्हणजे वरतून जे गळतंय त्याचा परिणाम काय काय होतो, एक तर चिखल होतो. त्या चिखलामध्ये काय होतं की खूप वेळ तो चिखल किंवा पाणी साठून राहिलं की त्याच्यामध्ये आळ्या होतात, किडे त्याच्यामध्ये व्हायला लागतात. आणि ते किडे काय करतात की ती गाय त्या चिखलामध्येच उभी आहे, तर बुडी पाय किवी कोरिती, त्या पायाचा काही तळभाग आहे, त्या तळभागाला त्या किवी काय करतात, त्या आळ्या काय करतात, कोरतात तिला, म्हणजे चावतात. आणि नुसतं चावत नाही, जसं मच्छर आहे ते नुसते चावतात, ते कोरत नाहीत. पण ज्या आळ्या असतात ते काय करतात, कोरतात. ती जखम जी आहे, एक तर ते जखम करतात, आणि जी झालेली जखम आहे त्या जखमेला ते कोरत राहतात, म्हणजे जखम मोठी 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 होत राहते. आणि म्हणून तोही त्रास त्या गायीला आहे. आणि पाव झाडी तरी मागिली डिळीसी लागे, आणि जर काय तिने पाय झटकला तर काय होतं, मागे जे काही जागा आहे ती ऐसपेस जागा नाही आहे, ती कमी जागा आहे. तर मागे काही भिंत असेल किंवा एखादा तो खांब असेल किंवा एखादा बल्ली त्याच्यामध्ये जर का रोवलेली असेल, तर त्या खांबाला तिचा पाय लागतो, त्या भिंतीला तिचा पाय लागतो.
तर अशा पद्धतीने काय होतं की पायही झटकता येत नाही, झटकलं की लागतं. आणि मग झडे वारेनी पिटे आणि बाजूनी उघडं असल्यामुळे जर का पाऊस आला आणि कुठला पाऊस, वाऱ्याचा जर का पाऊस, वारा आणि पाऊस एकत्र जर का युती करून जर का आले तर काय होतं की हवा पण लागते थंड आणि पाऊस पण लागतो, पावसाच्या धारांचाही सपकारा एकदम लागत असतो आणि सोबतच थंड हवा पण लागते. कधी कधी असं असतं की थंडीमुळे थंडी लागत नाही, पण थंडीमध्ये जर का हवा सुटली तर त्याच्यामुळे जास्त थंडी लागत असते. एरवी थंडीचा त्रास आपल्याला होत नाही, पण हवा सुटली तर त्याचा जास्त त्रास आपल्याला होतो. आणि अशा प्रकारे त्या गायीला पावसाचा पण जो काही वाऱ्यामुळे पाऊसही लागतो, वाराही लागतो, थंडी असेल तर थंडी देखील त्याच्यामध्ये लागते. अशा प्रकारे ऐसे म्हणजे झडे वारेनी पिटे, अशा सर्व परीने ती जी गाय आहे ती पिडलेली आहे. ऐसे देखुनी घरीचा गोसावी म्हणे, तो घराचा जो मालक आहे किंवा तो गायीचा जो मालक आहे तो सगळं त्या गायीचं दुःख बघत असतो. तुम्ही बघता का? असं गाय जिथे बांधलेली आहे तर गायीला काय त्रास होतो आपण कधी लक्षात घेतो का? आपल्याला तर थंडी लागते, आपण लगेच स्वेटर वगैरे सगळं घालून बसतो, परंतु तसं त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना काही दुःख होत असेल, तुम्हाला माहिती आहे का ते? आपण हे दुःख कधी लक्षात घेत नाही. आपल्याला तहान लागली की लगेच पाणी मागतो, लगेच जेवायला आपण भूक लागली की मागतो. म्हणजे आपण आपल्या पद्धतीने काही गोष्टी स्वतः करतो, कारण की आपल्याला बांधून ठेवलेलं नाहीये कोणी. आपल्याला जर का असं बांधून ठेवलं तर? एका मी घरी गेलेलो होतो, त्यांनी काय केलं तर त्यांच्या मुलाला एका दोरीनी त्याचा एक पाय बांधून ठेवलेला होता. आम्ही म्हटलं हे काय? म्हणे हा खूप मस्ती करतो, नुसता बाहेर पळतो, बाहेर पळतो. आता योगायोग असा आहे की त्या मुलाला ती दोरीची गाठ आहे ती त्याला काही सोडता येत नव्हती. म्हणजे ती तशा पद्धतीने बांधल्या जायची. म्हणजे आता हे नवीनच काहीतरी आहे. तुम्ही बघितलं कधी असं कधी काय? असं नसतं बरं का. परंतु ते एका घरी मी तसं बघितलं. म्हणजे येणे उपलक्षणे आता आपल्याला कळेल की आपण जसं पशूंना बांधून ठेवतो, आपल्याला जर का कोणी बांधून ठेवलं तर कसं होईल ते दुःख आपल्याला कळणार नाही. त्यांना जर का काही पाहिजे असेल तर ते मागून घेऊ शकत नाही आपल्याकडनं. ते म्हणू शकतात का की थोडा चारा अजून टाका बरं, किंवा हिरवावाला टाका, हा सुकावाला नका टाकू, म्हणू शकतात का ते? किंवा ते म्हणू शकतात का ते पाणी थोडंसं कोमट करून द्या प्यायला, म्हणू शकतात ते? नाही म्हणतात. म्हणजे त्यांचं दुःख आपल्याला माहिती नाही. आपण मात्र त्यांच्या माध्यमातनं आपलं उत्पन्न सुरू आहे वगैरे वगैरे, परंतु त्यांचंही दुःख जे आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अर्थातच परमेश्वराला प्रत्येक जीवाचं दुःख लक्षात येतं, प्रत्येक जीवाचं दुःख कळतं आणि म्हणून प्रत्येक जीवाचं भलं करण्याच्या दृष्टीने परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार घेतात. आणि मग तो जीव देवाला काही सांगो की नको सांगो, परमेश्वराला त्याचं दुःख, त्या जीवाचं दुःख माहिती असतं. परंतु परमेश्वर जे उपाय सांगतात तो उपाय देखील तो करावा लागणार आहे. जर का आपल्याला आपल्या शरीरातलं साखर कमी करायची असेल तर काय खावं लागेल? कडू खावं लागेल काहीतरी. म्हणजे कडू खाण्याचं दुःख जे आहे ते जर का आपण स्वीकारलं, काही त्रास आपण स्वीकारला तर दुसरा काही जो त्रास आहे तो त्याच्यातनं कमी होऊ शकतो. परंतु आपल्याला त्रास भोगायची तयारी आहे, पण त्रास घेण्याची तयारी आपली मात्र नाही. आपण आजारी राहू पण औषध घेणार नाही, असे पण काही लोक आहेत. ते म्हणतात नाही औषध नका सांगू, ते औषध मला जमत नाही, मी भले तापात राहीन पण औषध नाही घेणार. असा प्रकार जो आहे तो आपल्यामध्ये असतो आणि म्हणून आपल्याला आपलाही त्रास लक्षात येत नाही, दुसऱ्याचा पण त्रास. आपण जेव्हा एखाद्याला काही बोलतो, एखाद्याशी आपण वाईट वागतो, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला काय त्रास होत असेल हे आपण कधी लक्षात घेत नाही. की आपली वाणी कशी असली पाहिजे? स्वामींनी सांगितलं परम प्रीती असली पाहिजे आणि तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा काय असला पाहिजे? गोडवा असला पाहिजे. त्या गोडव्यानेच बोलायचं. अपशब्द किंवा चुकीचे असे शब्द किंवा ज्यांच्यामुळे जीवाला दुःख होईल अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते आपल्या मुखातून निघाले नाही पाहिजेत.
आणि म्हणून अशी दृष्टी असणं गरजेचं असतं की त्या मालकाला त्याच्या पशुला होणारे जे दुःख आहे, गायीला होणारे जे दुःख आहे, ते दुःख त्या मालकाला दिसलेलं आहे. आणि तो म्हणतो की बापुडी गाय पिढीली, म्हणतो म्हणजे मनात म्हणतो, किंवा एक दोन लोकांकडे म्हणतो घरातल्या, की हिला, या गायीला खूपच त्रास होऊन राहिला बरं का या गोठ्यामध्ये. आणि म्हणून माळवदाचा खांबी बांधे, घराचा जो खांब आहे, अलीकडचे घराचे काम हे कसले असतात, कॉन्क्रीटचे असतात. ते किती काही ओढले वगैरे त्याच्याने घर पडणार नाही. पण आधीचे घर कसले असायचे, लाकडाचे माळवदाचे घर असायचे. त्याचे खांब पण कसले असायचे, लाकडाचेच असायचे, चांगले मोठे मोठे खांब. परंतु यदा कदाचित त्या खांबाला जर का, त्या माळवदाच्या खांबाला काय केलं, उभे जे खांब आहेत त्या खांबाला त्यांनी त्या गायीला बांधलेला आहे. आणि बांधल्यानंतर काय करतो, खडू घाली खडू चरे, म्हणजे तिथेच तो त्या गायीला, तो चारा आहे, खडू म्हणजे चारा, तो चारा घालतो आणि ती गाय जी आहे ती चारा खाते. कांटाळा सांडी, म्हणजे ती स्वस्त होते, थोडं बरं वाटतं तिला, तिकडच्या पेक्षा इकडे बरं वाटायला लागतं. मगरिगा निर्गत्या निगत्या देखुनी बुझे, परंतु तिला त्या गोठ्यामध्ये असताना तिला माणसांची सवय नाहीये. जो विशिष्ट व्यक्ती आहे, तो मालक असेल किंवा घरातलं कोणीतरी एक व्यक्ती जाईल आणि त्या गायीला चारा टाकेल, पाणी देईल वगैरे वगैरे, म्हणजे एकच माणूस जातो आणि तो गायीच्या समोरून एकदम येत नाही कोणी, गायीचं तोंड तिकडे असेल आणि हा जो व्यक्ती टाकणारा वगैरे तो एकटाच जाईल शांतपणे, म्हणजे त्या गायीला पण त्या व्यक्तीची सवय असते येण्या जाण्याची. परंतु घराच्या दरवाजामध्येच तिला बांधलेलं असल्यामुळे काय होतं की पटकन घरातनं कोणतरी लहान मूल धावत येतं एकदम, की आतमध्ये कोणीतरी जातं, परत बाहेर कोणतरी येतं, असं येणं जाणं त्या घरामध्ये सुरू आहे. आणि ते त्या गायीला त्या लोकांच्या येण्या जाण्याची एवढी सवय नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, कुणी जर का फसकन बाहेर आलं की ती रिगत्या निगत्या, म्हणजे घरात जाणाऱ्या व्यक्तीला पाहून किंवा बाहेर घरातनं बाहेर येणाऱ्या व्यक्तीला पाहून एकदम ती दचकते. आणि दचकल्यानंतर काय करते की ते देखुनी बुजे, बुजे म्हणजे एकदम घाबरते आणि ती खांबाला एकदम अशी झटके देते, जेणेकरून काय होईल की अशा प्रकारे आता त्या ढोरामध्ये किंवा त्या गायीमध्ये किती ताकद असणार आहे, तर त्या माध्यमातनं कदाचित अशा ओढताणीमुळे तो खांबच ती पाडून टाकेल, असं पण होऊ शकतं. आणि मग तो म्हणतो, तो म्हणे सोडू, आता हिला सोडावं लागेल, नाहीतर काय होईल, एरवी माळवताचा खांबू पाडील, एरवी काय होईल, त्या माळवताचा जो खांब आहे तेच ती पाडून टाकेल. म्हणजे आपण हिच्या घराची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली, चिखलातनं तिला बाहेर आणलं, परंतु ही काय करेल, ही जर का ते माळवदाचा खांब जर का तिने तो ओढला, तो जर का निघाला आणि सगळं घरच जर का पडलं कदाचित, तर आपल्याला चिखलात राहायची वेळ येईल. म्हणजे वरून पाऊस पडतोय, भर पावसामध्ये आपण बेघर होऊन जाऊ. म्हणजे आपण तिची व्यवस्था केली, पण तिची सवय काय आहे, तिची सवय चांगल्या ठिकाणी राहायची अजिबात नाही. आणि त्याच्यामुळे अन्य वार्ता करणारा व्यक्ती आहे, बडबड करणारा जो व्यक्ती आहे, त्याला तुम्ही धार्मिक स्थळी नेऊन बसवा, तो जास्त वेळ बसू शकत नाही. तो तिथे प्रवचन चालू असतानाच बाजूच्या व्यक्ती काहीतरी बोलून मोकळे, त्याला तेवढंच बरं वाटतं अन्य वार्ता केल्याने. किंवा धर्मवार्तेच्या समूहात त्याला बसवलं तर तो जास्त वेळ धर्मवार्ता तर ऐकू शकत नाही. धर्मवार्ता करण्यासाठी शास्त्रचिंतनच नसल्यामुळे धर्मवार्ता करता येत नाही, शास्त्राचं काही बोलता येत नाही, ज्ञानाचं काही बोलता येत नाही, त्याच्यामध्ये काही प्रश्न करता येत नाही, कारण की आपण कधी धर्मच ऐकत नाही, धर्म वाचत नाही. आणि सवय कसली आहे, अन्य वार्ता करण्याची सवय आहे. ते लोक वेळच बघत राहतात, कधी निरूपण संपतं, कधी निरूपण संपतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की घड्याळ खूपच हळूहळू चाललंय बरं का, कारण की अन्य वार्ता करण्याची सवय आहे. अन्य वार्ता म्हणजे वायफळ बडबड, ज्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग नाही बरं का आपल्याला. तुम्ही जी अन्य वार्ता करताना त्याचं एकदा काय करायचं, रेकॉर्डिंग करायची आणि ती नंतर ऐकायची आणि मग बघायचं की हे आपल्याला घरकामासाठी काय उपयोगी आहे का.
ह्याच्यातनं काही पैसे मिळणार आहेत का आपल्याला, किंवा आपल्या जीवनासाठी काही भलदायक आपण काही बोललो का एवढ्या 2 तासामध्ये? काहीच भलदायक नसतं. आणि मग अशा व्यक्तीला जर का तुम्ही चांगल्या एखाद्या धर्मकार्यामध्ये किंवा धर्मवार्तेमध्ये बसवलं तर त्यांना ती स्वस्थता वाटत नाही, अस्वस्थ, बेचैन होऊन जातात ते, असा प्रकार त्याच्यामध्ये होतो. तशा पद्धतीने ही जी गाय आहे ती चिखलामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, तिच्या पायाला दुःख आहे, तिच्या डोक्यावर पाणी, ते अंगावर पाणी गळतंय, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत शरीराला पूर्ण दुःख आहे. पाय झटकला तरी दुःखच आहे. आणि वरून परत जे काही पाऊस आहे किंवा वारा आहे, झड आहे, त्याच्यामुळे पण तिला जो काही त्रास होतो त्याच्यामुळे पण ती दुःखीच आहे. म्हणजे आता जर का ती चांगल्या ठिकाणी आल्यानंतर तिने त्या ठिकाणी थांबलं पाहिजे होतं, तिने ती सवय करून घेतली पाहिजे होती, परंतु तसं केलं नाही. तिच्या ते लक्षात नाही आलं. कारण की पशुचं ज्ञान कसं सामान्य ज्ञान असतं, माणसासारखं असं म्हणजे बहुतांशी जे काही आत्ताचं नाही तर पुढचं पण आपण जो विचार करतो, तो विचार करण्याचं तेवढं ज्ञान जेवढं माणसाला आहे तेवढं पशु प्राण्यांना नाही. अर्थातच आपण जर का बघितलं तर आपल्यापेक्षा पशु विचार चांगले करतात किंवा त्यांना काही गोष्टी कळतात वगैरे सगळं आहे, पण माणसाकडे विचार करण्याची अजून एक पुढची क्षमता आहे की ते पुढील 5 वर्षाचा, 10 वर्षाचा पण तो विचार करू शकतो, त्याच्या परिणामांचा विचार करू शकतो आणि विचारपूर्वक तो जगू शकतो. ही क्षमता फक्त मनुष्य देहामध्येच आहे, बाकीच्या प्राण्यांमध्ये ती नाहीये. परंतु बघता असं दिसतं की मनुष्यापेक्षा प्राणी मात्र उत्तम विचाराने जगत असतात. परंतु मनुष्याकडे उत्तम विचाराची क्षमता असून सुद्धा, उत्तम विचार असून सुद्धा तो मात्र उत्तम विचाराने कधी तो जगत नसतो. ही मनुष्याची खासियत पण आहे आणि कमी न्यूनता देखील त्याच्यामध्ये ती आपल्याला बघायला मिळते. आता ही जी गाय आहे हिने हा विचार केलाच नाही की मगाशी आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत, हा विचार तिने केला नाही. आणि त्याच्यामुळे तिचं तसं वागणं बघून त्याला वाटलं ही आपलंच घर पाडेल, म्हणून हिला सोडावं लागेल, म्हणून तो सोडी. आता तो काय करतो, फक्त त्या गायीला सोडतो, तो नेऊन परत चिखलात बांधत नाही. तो फक्त खांब पाडेल म्हणून तिला तो मुक्त करतो आणि त्या खांबाच्या ऐवजी दुसरं पण काही असेल त्याला बांधता येऊ शकतं. म्हणून त्या दृष्टीने जसं एखादी अंगणामध्ये एखादी खुटी रोवल्यानंतर त्याला सुद्धा, त्या खुंटाला सुद्धा काय करता येतं, बांधता येतं. आणि म्हणून तसा काहीतरी विचार त्यांनी केलेला असावा, म्हणून तो काय करतो, त्या खांबाला बांधलेली दोरी तो सोडतो आणि सोडल्या सोडल्या ती गाय काय करते, ते मागोते जाऊनी तयांतु चिरगे, ती गाय लगेच धावत जाते. कुठे जाते? या दृष्टांतात असं नाही सांगितलं की त्या मालकाने तिला तिथे पिटाळून लावलं, परत गोठ्यामध्ये जा, असं काही तो म्हणाला नाही, काहीच नाही. त्यांनी फक्त मुक्त केलं तिला त्याच्यातनं. परंतु ती काय करते, तिच्या सवयीनुसार तिला वाटतं की आपली तीच जागा बरोबर होती बरं का. कुठला दृष्टिकोन आहे, फक्त तिथे माणसं येत जात नाही, इथे माणसं येतात जातात, ते तिला भीती वाटते. परंतु त्या माध्यमातून ती हे बघत नाही की त्याही पेक्षा हे ठिकाण चांगलं आहे, उठण्या बसण्यासाठी, उभं राहण्यासाठी पण चांगलं आहे. इथे पाऊस लागत नाही, इथे काही किवी नाही आहेत, आळ्या नाही आहेत पाय कोरण्यासाठी, म्हणजे इत्यादी दृष्टीने हे सगळं चांगलं आहे. हे मात्र ती बघत नाही आणि ती कुठे जाते, परत त्या चिखलामध्ये ती जाते, त्या गोठ्यामध्ये ती जाते. म्हणजे अशा पद्धतीने नाथोबासांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की स्वामींच्या ठिकाणी राहण्याचा योग आहे आणि ते राहत पण आहेत, पण या ठिकाणी मात्र फक्त एवढ्याच ठिकाणी नाथोबासांच्या मनामध्ये असं सुरू आहे. या दृष्टांताचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वर अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक तिन्ही ताप फेडोनी सन्निधान देती निरूपण करीती परी जीव सवेची कडे ओवांडिरी. म्हणजे काय होतं की परमेश्वर जीवाचे सगळे काही त्रिताप असतील, दुःख असतील, ते निवारण करत असतात आणि ते निवारण करून त्या जीवाला त्या दुःखातनं मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जीवाला परत कुठे जायचं आहे,
त्या स्त्रीतापाकडे जायचं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती मार्गात गेले किंवा मंदिरात आले वगैरे, की ते म्हणतात बरं का, की इतकं आता आम्हाला वैताग आला ना प्रपंचाचा, हे असे ते तसे, ते तसे ते तसे. अख्ख्या प्रपंचाला नावं ठेवतील, परंतु मग देवपूजा केली, दंडोत गेलं की कुठे जातात मग परत ते? परत ते त्याच प्रपंचात जातात, ज्या प्रपंचाला त्यांनी मगाशी नावं ठेवलेली आहेत. म्हणजे जिथे त्यांना ते दुःख होतंय वगैरे, मग काही लोकांना असं होतं, की एकदा देवा घेऊन जा रे लवकर, असं होतं. परंतु ते अडकून कुठे राहतात? प्रपंचामध्येच. त्यांची जी ममता आहे, हे एखाद्या वेळेस आपण लांब जरी गेलो तरी परत त्या प्रपंचाचीच आठवण येत राहते. जे दुःख देणारे असतात त्यांचीच आठवण येत राहते. पुन्हा आपण त्या दुःख होणाऱ्या जागेमध्येच परत येत असतो. म्हणजे आपल्याकडनं ती काही गोष्ट सुटत नाही. तशा पद्धतीने दृष्टांतामध्ये जे सांगितलं, ती गाय परत चिखलामध्येच येते. तसं आपण देखील परमेश्वराने जे काही ज्ञान सांगितलेलं आहे, त्या ज्ञानाचं नुसतं अनुपालन जरी केलं, तर तुम्ही प्रपंचात राहूनच प्रपंचाच्या वेगळे होऊ शकता. प्रपंचातल्या दुःखाच्या वेगळे तुम्ही प्रपंचातच राहून होऊ शकता. ज्ञानाचं स्तर जर का वाढवला आपण, तर काय होतं, की अनेक प्रश्न आपले ज्ञानाच्या माध्यमातून सुटत असतात. अर्जुन देवांचे अनेक प्रश्न त्या निरूपणातनं सुटत गेले आणि तेवढे तेवढे समस्यामुक्त झाले ते. आपलं ज्ञानस्तर जसं वाढेल, तसं आपण दुःखातनं मुक्त होतो याचा अनुभव घेऊन बघा. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत, तेवढं तेवढं तुम्हाला दुःख अधिक आहे. पण जसं जसं तुम्हाला ते ज्ञान होत राहतं, ज्ञानाचा स्तर वाढत राहतो, तेवढं तेवढं आपण काय होतो, भयमुक्त होतो, अज्ञानमुक्त होतो आणि सोबतच आपण दुःखमुक्त देखील त्याच्यामधनं होत असतो. आणि अशा पद्धतीने परमेश्वर ज्ञानातनं या सगळ्या गोष्टी होतात, पण आपण ज्ञान घ्यायलाच तयार नाहीये. आपल्याला कुठे राहायचं आहे? त्या दुःखामध्येच राहायचं आहे, दुःखाच्या विषयामध्येच राहायचं आहे. काय होतं, की कधी-कधी आपल्याला दुःख नसेल, पण आपल्याला दुसऱ्यांचं दुःख ऐकून घ्यायची हे असते, की हां, तुमच्या घरात काय चालू आहे? मग ते ते जेव्हा दुःख सांगतील, तेव्हा आपल्याला ते ऐकून-ऐकून आपल्याला बरं वाटतं. मग लगेच आपण आपलं दुःख सांगायला लागतो. बस. अनेक जण काय करतात, एकमेकांच्या प्रपंचातल्या गोष्टी ज्या आहेत, एकमेकांचं जे दुःख आहे, ते ऐकण्यामध्ये आपण अनेक वेळ घालवतो आहोत. परंतु ज्यामध्ये आपल्याही दुःखाचं, समस्येचं निवारण होईल, समोरच्याच्याही दुःखाचं निवारण होईल, असं जे ज्ञान आहे, ते ज्ञान मात्र घेण्याची तयारी आपली कुठल्याच अर्थाने नाही. आणि म्हणून या ठिकाणी परत आपण काय करतो, त्या दुःखाकडेच आपण ओढल्या जात असतो. इथे सांगतात, की "झडे स्थानी आदिदैवकु तापू, कीर्ती किवी कोरिती तिये स्थानी आदी भौतिकु तापू, डिळी पाव लागे तिये स्थानी अध्यात्मकु तापू, वरी गळे तिये स्थानी शारीर कष्ट भोगी, तोंडा चिखलू ये तिये स्थानी विषव्यवहारे नरकची होती." म्हणजे सगळं दुःखाला हे कारण आहे. वरून ते पाणी गळतंय काय, किंवा ते जे पाय तिचे किविया कोरिती ते काय, किंवा झड मारा लागतो ते काय, हे सगळं जे काय आहे, तोंडामध्ये चिखल येतंय. म्हणजे कमीत कमी खायला तरी चांगलं पाहिजे की नाही? चांगलं आहे, पण त्या चांगल्यामध्ये परत चिखल त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे ते सुद्धा काय होतं आहे, की ते पण दुःखालाच कारणीभूत आहे. है ना? असं कधी-कधी होतं, की आपल्या तोंडाची चव जर का गेली, तर खाल्लेलं कसं लागतं? माती खाल्ल्यासारखंच ते लागत असतं. हे पण दुःखदायकच आहे, की आपण जे खातोय त्याची चवच न लागणं, ही तब्येत खराब झाल्यानंतर, ताप आल्यानंतर तसं होत असतं आपल्याला. म्हणजे हे सुद्धा दुःखदायकच आहे. इत्यादी सर्व प्रकारचे दुःख त्या गायीला होत असतात आणि तरी देखील ती कुठे जाते? परत त्या दुःखदायक ठिकाणीच ती परत जात असते. हा दृष्टांत स्वामींनी नाथोबासांच्या त्या घटनेवरून सांगितलेला आहे. आणि नंतर म्हणजे नाथोबासांना स्वामींकडे राहायचं नाहीये, चांगल्या ठिकाणी राहायचं नाही. त्यांना परत कुठे दुःखदायक ठिकाणी किंवा प्रपंचात जायचं आहे, किंवा त्यांना जिथे जाऊ वाटतंय तिथे त्यांना जायचं आहे. कुठे जायचंय असा काही उल्लेख या लीळेमध्ये
आलेला नाहीये, पण त्यांना त्यांच्या गावाला जायचं आहे. तशा प्रकारे हा दृष्टांत स्वामींनी सांगितला. आणि स्वामी म्हणतात, यासी जे उठले असे ते या ते नेल्या वांचुनी न सोडी. याच्या मनात जे आलेलं आहे, ते मनात आलेलं की मला इथून जायचंच आहे, तर तो मनात आलेला भाव त्याला इथून नेल्या वांचून राहणार नाही. म्हणजे तो जाईल म्हणजे जाईलच इथून, असं त्याचं झालेलं आहे. तैसेची तेही पोते जाडी सागळ मार्गे ठेविले. आणि त्यांच्याकडे असलेलं साहित्य नाथोबासांनी तिथेच ठेवलं आणि जावं लागले. बाईशी जाडी सागळ पोते घेतले, पुढो आटोवा घेतला आणि नाथोबास तिथून निघून गेलेले आहेत. तर नाथोबासांच्या बाबतीमध्ये असं का झालं, यासाठी या घटनेवरून स्वामींनी यावरी गोसावी धर्म दर्प हरणाची गोष्टी सांगितली. युधिष्ठिर जे होते पांडवांचे मोठे बंधू, त्यांच्या गर्व हरणाची गोष्ट स्वामींनी या ठिकाणी सांगितली. स्वामी सांगतात, बाई धर्मासी ऐसा गर्व होता जे, सेवकही मीची भक्तूही मीची ऐसे होते. म्हणजे माझ्यासारखी सेवा करणारा कुणी नाही असं त्यांना वाटत होतं, माझ्यासारखा भक्त कुणी नाही असं त्यांना वाटत असतं बरं का. खूप वेळेला सेवेच्या मध्ये आपण चांगली सेवा करतो हे चांगलं असतं, पण त्या चांगल्या सेवेचा गर्व जर का आलं ते मात्र खूपच वाईट असतं. त्याच्यापेक्षा सेवा न केलेली चांगली असते, पण त्या सेवेचा गर्व अजिबात येऊ द्यायचा नाही. सेवा अशा प्रकारची असली पाहिजे की त्याच्यातनं आपल्या मनाच्या कान्याकोपऱ्यात जरी गर्व असेल, अहंकार असेल, तर त्या सेवेतनं तो गर्व अहंकार आपला निघून गेला पाहिजे. अशा प्रकारची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. आणि त्या सेवेचाच गर्व युधिष्ठिरांना झाला. मग एकू दिसू श्रीकृष्णे म्हणितले. आता त्यांचा तो गर्व हरायचा आहे. परमेश्वर काय करतात, त्यांच्या भक्ताकडे, त्यांच्या सेवकाकडे जर का दोष निर्माण झाला, तो परमेश्वर तसाच तो दोष ठेवत नाहीत. मुलाला जर का हाता पायाला माती लागली तर आई तसंच ठेवते का त्याला? लगेच आई काय करते, त्याचे हात पाय स्वच्छ, तोंडावर त्याचं पाणी वगैरे मारून. म्हणजे आईला मुलगा कसा पाहिजे असतो, स्वच्छ पाहिजे असतो, निर्दोष पाहिजे असतो, चांगला पाहिजे असतो. तसं परमेश्वराला देखील त्याचा भक्त कसा पाहिजे असतो, निर्दोष पाहिजे असतो. आणि म्हणून त्यांचा तो गर्व जो आहे, तो गर्व त्यांचं एकदम नुकसान करेल, म्हणून त्या गर्वाचं हरण करायचं म्हणून स्वामी श्रीकृष्ण महाराज युधिष्ठिराला म्हणतात, धर्मा चाला वेहाळीसी जाऊ. थोडं फेरफटका मारून येऊया आपण. तेही म्हटले, हो काजी. मग दोघे एकल्याची बीजे केले. दोघच गेले, तिसरा कोणी नाही. आणि मग मार्गी बीजे करीती तव धर्मासी ऐसे झाले. रस्त्याने चालता चालता धर्मराजांच्या मनामध्ये काहीच नव्हतं बरं का, चांगला भाव होता. आणि एकाएकी त्यांच्या मनात आलं, या श्रीकृष्णासी ओखटी की जे, म्हणजे कृष्ण महाराजांचं आपण आता ओखट केलं पाहिजे, म्हणजे हत्या केली पाहिजे, असं त्यांच्या मनात आलं. हा मुगुटू आपली माता घाली जे. हा जो मुकुट आहे त्यांचा, तो माझ्या माथ्यावर मी घातला पाहिजे, म्हणजे त्यांचं राज्य मी मिळवलं पाहिजे, असा भाव त्यांच्या मनात आला. आणि हा ब्रिजाचा तोडरू आपला पायी घाली जे. ज्यांच्या पायामध्ये ते तोडर आहे, म्हणजे ब्रिदाचा तोडर म्हणजे काय, की ज्या राजाला जिंकलेला आहे त्या राजाची प्रतिकृती त्या त्या पायामधला जो अलंकार आहे त्याच्यावर काढून ते पायामध्ये घालायचं, म्हणजे त्या राजाला आपण हरवलेलं आहे, अशा प्रकारचं जे काही टोडरू आहे, म्हणजे त्यांची पूर्ण श्रेय, त्यांचं जे काही पूर्ण विजय आहे, त्यांचं जे काही यश आहे, ते सर्व आपण घ्यायचं, त्यांचं राज्य पण आपण घ्यायचं आणि त्यांचं ओखट करायचं, म्हणजे त्यांना मारून टाकायचं, असं मनामध्ये यांच्या आलेलं आहे. ऐसे अवांकितू जातात, ते असं विचार करत 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 चाललेले आहेत बरं का. ते कृष्ण महाराज सोबत आहेत. मग ते भूमिका सांडली. आणि विशिष्ट वेळाने काय झालं, की म्हणजे सुरुवातीला कुठलाच भाव नव्हता, चालता चालता भाव मनामध्ये आला आणि तो भाव येता येता एकाएकी ती भूमी संपली. ती जी भूमी होती, विशिष्ट भूमी, ती संपली आणि चांगली भूमी लागली. आणि एकदम यांचे डोळे उघडले बरं का, की एकदम आपण असा कुठला विचार केला हा, की स्वामींचं वाईट करावं वगैरे वगैरे,
आणि ते लगेच आड पडले, म्हणजे स्वामींच्या श्रीचरणी ते लागलेले आहेत कृष्ण महाराजांच्या, आणि ते प्रायश्चित्त करायला लागले की पापिया पापियाजी. श्रीकृष्ण म्हटले, काही झाले धर्मा? अरे काय झालं काय, एकदा एकाएकी तू माफी मागायला लागला? ते म्हणतात, जीजी या श्रीकृष्णाची ओकटे कीजे, मग हा श्रीमुकुटू आपली माता घालीजे, हा ब्रिजाचा तोडरू आपले पाये घालीजे, ऐसे मज झाले जी. म्हणजे तुमच्याकडचं सगळं मी हिसकावून घ्यावं आणि तुमचं ओखटं करावं असं एकाएकी माझ्या मनामध्ये आलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणे तले धर्मा, ऐसी आई की भूमिका आहाती गा. म्हणजे हा तुमचा दोष नाहीये. हा दोष कसला आहे? त्या जमिनीचा दोष आहे, त्या भूमीचा दोष आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, आपण जे सांगतो की कुठेही जेवू नका, कुठेही जाऊ नका, म्हणजे कुठेही आपण जातो, जेवतो, तिथे काही खातो पितो, तर ती जमीन कशी आहे, ती भूमी कशी आहे, याचा एक अभ्यास आपल्याला असला पाहिजे. आपण म्हणतो काही होत नाही. स्वामींनी आम्हाला सगळं सांगितलं, अवेळ सवेळ दुपार चुकवा, वेळ काळेचं बंधन सांगितलेलं आहे, किंवा जागेचं बंधन सांगितलेलं आहे. नपाळत्याची जागा असेल, हिंसेची जागा असेल, जिथे हिंसा झालेली आहे, कोणाची हत्या झालेली आहे, अपघात झालेला आहे, परत एखादी भांडणाची भूमी असते, तिथे भांडल्या जातं असतं ना, एखादी जागा असते, कोर्ट कचेरी असते, किंवा अजून असे काही जागा आहेत की तिथे लोक भेटली की त्यांचे भांडणं होतात, वाद होतात वगैरे वगैरे. तिथे जर का आपण गेलो त्या भूमीमध्ये, आपण स्मरण करू का तिथे? आपल्याही मनामध्ये भांडणाचाच भाव निर्माण होईल. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं, अशा भूमी असतात, जागा असतात, राजसा तामसा सात्विका. एखादी जमीन तामस असते, एखादी भूमी राजस असते, एखादी भूमी सात्विक असते. मग तयासी गर्व होता तो गेला. त्यांना जो गर्व होता तो गेला की आपल्यामध्ये जरी चांगले गुण असतील तरी एखाद्या साधारण जागेच्या माध्यमातला आपला भाव बदलू शकतो. आपल्यातले चांगला गुण वाईट गुणामध्ये परावर्तित होऊ शकतो. म्हणून आपल्याला आपणच श्रेष्ठ भक्त आहोत, सेवक आहोत, हा गर्व आपण करून चालणार नाही. आपल्याला सतत सेवक बनूनच राहायचं आहे, ही विनम्रता असली पाहिजे. आपण भक्त आहोत तर सतत भक्त बनूनच राहण्याची विनम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. त्याचा जर का गर्व आला, तर गर्व आल्यामुळे काय होतं की आपण जे चुकीच्या जागेतनं चाललेलो आणि त्या चुकीच्या जागेतले चुकीचे भाव जे आपल्या मनात तयार होतात ते आपल्या लक्षात येत नाहीत अहंकारामुळे. एरवी जो विनम्र व्यक्ती आहे तो सुद्धा त्या भूमीतनं जातो, पण त्याच्या लगेच लक्षात येऊ शकतं की आपल्या मनात चुकीचे विचार सुरू झालेले आहेत बरं का. धर्मवार्तेमध्ये अन्य वार्ता करायला लागलं तर त्याच्या लगेच लक्षात येतं की आपण चुकीची वार्ता करतोय, लगेच तो चूक सुधारून घेतो. पण अहंकार असेल तर आपली चूक आपल्याकडनं होते हे आपल्या लक्षातच येत नसतं. अशा प्रकारे स्वामींनी ते जे काही लीळा सांगितलेली आहे त्याच्यावरून हे लक्षात येतं की ती जी जागा आहे, नाथोबा जे चालतायत, ती जागाच तशा प्रकारची आहे की त्या भूमीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये तो विचार आला की स्वामींच्या सन्निधानी नाही राहायचं, आपल्याला गावाला निघून जायचं आहे. आणि म्हणून तसा भाव तयार झाला. ती विशिष्ट जागा जर का सोडली तर नाथोबासांच्या मनामध्ये असा विचार कधीच आला नाही की स्वामींना सोडून जावं. आणि म्हणून तुम्ही आम्ही या लीळेतनं काय घ्यायचं आहे? एक तर आपण चुकीच्या जागेमध्ये आहोत, चुकीच्या भूमिकेमध्ये आहोत, तर आपल्याला आपली भूमिका चांगली करून घेता आली पाहिजे. आपली जागा जर का चुकीची असेल, आपलं मत जर का चुकीचं असेल, तर ते पहिले मान्य करायला पाहिजे की आपलं मत चुकीचं आहे बरं का. म्हणजे ते सुधारून घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि योग्य मत काय आहे, त्या योग्य मताला आपण आपल्या आयुष्यामध्ये स्थान दिलं पाहिजे, ती जागा दिली पाहिजे. आणि जर का आपण आपल्या चुकीच्याच मताने आणि भूमिकेमध्ये जर का जगत राहिलो आपण, तर काय होऊ शकतं की मग आपण दुःखाकडे जाऊ शकतो. शेवट त्याचा जो आहे तो दुःखामध्ये होत असतो. की एखाद्या वेळेस जर का वाद मिटत असेल तर तो वाद मिटवून घ्यायचा. तिथे आपण अडकून राहायचं नाही किंवा अडून राहायचं नाही की मी का हे करू. तसं नाही. आपल्या माध्यमातनं जर का वाद मिटत असतील तर ते आपण आपल्या माध्यमातनं मिटवून घ्यावे. आपल्या एका वाक्याने जर का तो वाद मिटत असेल, तो गैरसमज दूर होत असेल, ते वाक्य आपण बोलायला काहीच हरकत नाही.
परंतु त्याच्यावर जर का आपण त्या अहंकारानिशी जर का राहिलो तर त्याचा शेवट जो आहे तो दुःख होत असतो. म्हणजे तशी व्यक्ती कुठेही दिसली की आपल्याला काय आनंद होतो का? ज्याच्याशी आपलं वैर आहे, वाद आहे, तो कुठेही दिसला तर आपलं लगेच आपण बाजूच्या लोकांना हा ह्याला ह्याला कोणी बोलवलं इथे, हा कसं काय आला इथे, म्हणजे दुःख 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 त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हे दुःख कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला या सगळ्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान स्तर जर का तुमचा वाढला की अहंकार स्तर कमी होऊन जातो. आणि अहंकार एकदा कमी झाला की तुम्हाला चांगलं वाईट पटापट दिसायला लागतं. है ना, धुक्यामध्ये ती काच स्वच्छ केली तर काय होतं, समोरचं पटकन दिसतं आपल्याला. पण आपण म्हटलं नाही ते धुकं मला स्वच्छ करायचंच नाहीये, तर मग ते अंधुक अंधुकच आपल्याला दिसत राहील. म्हणून स्वच्छ दिसलं पाहिजे तर ते ज्ञानाने दिसतं. आणि ते ज्ञान अशा प्रकारचं आहे की ते तुम्हाला सजीव निर्जीव सगळ्यातले गुणदोष जे असतात त्याचा प्रकाश करून देतं. आपण एखाद्या चुकीच्या जागेमध्ये जरी गेलं तर ते तुमच्याकडचं जे ज्ञान आहे आचरणयुक्त ज्ञान, ते आचरणयुक्त ज्ञान तुम्हाला लगेच त्याचे संकेत देतात की बाबा ही जागा बरोबर नाहीये बरं का. आपल्याला त्या जागेत गेलं की आपोआप लक्षात यायला लागतं की जागेमध्ये मला काही स्वस्थता वाटत नाही, हे लगेच लक्षात येतं. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ज्ञान स्तर वाढवून आपल्याला चूक आणि बरोबर याचं बरोबर मूल्यमापन करून जे काही बरोबर आहे, जे काही योग्य आहे त्याच गोष्टीचं अनुपालन आपल्याला करता आलं पाहिजे. आजच्या सत्रामध्ये आपण पडाळी गायीचा 49 क्रमांकाचा दृष्टांत आणि पूर्वार्ध 490 क्रमांकाची नाथोबांच्या संदर्भातली लीळा आजच्या सत्रात श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.